आज आषाढी एकादशी निमित्त सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत माजी नगर अध्यक्ष आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी त्यांच्या पत्नीसह विठुरायाची मनोभावे पूजा केली। सकाळपासूनच विठ्ठल भक्तांनी दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी केली होती। यावेळी बोलताना माजी मंत्री दीपक केसरकर यांनी विठ्ठलचरणी जिल्ह्यातील जनतेला सुखी आणि समृद्ध ठेवण्याचे साकडे घातले। या पवित्र प्रसंगी मोठ्या संख्येने विठ्ठल भक्त उपस्थित होते। माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा। कृपा या शहरावर राहिलेली आहे, माझ्या मतदारसंघावर राहिलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रावर राहिलेली आहे। नेहमी मी पंढरपूरला असतो आषाढी एकादशीला। या की पहिला ठरवलं अगोदर 2 दिवस पंढरपूरला जायचं आणि आपल्या सगळ्या नागरिकांच्या बरोबर या सोहळ्यामध्ये सामील व्हायचं। आणि हे जवळजवळ 300 वर्ष जुनं विठ्ठल मंदिर आहे, हे सावंतवाडीची शान आहे आणि अनेक लोक भक्तिभावाने इथे येत असतात। भाऊ मसुदकरनी याचं तपश्चर्या केली, त्यांनी एक नवीन भक्तिमार्ग लोकांना दाखवला आणि आजसुद्धा अखंडपणे नामस्मरण या विठ्ठल मंदिरमध्ये चालू असतं। आणि निश्चितपणे ज्यावेळेला आपण अखंड नामस्मरण करतो त्यावेळेला एक वेगळं तेज या मंदिरामध्ये प्राप्त होत असते आणि श्रीदेवी विठोबा आणि रुक्मिणीचे आशीर्वाद, श्रीदेवी रुक्मिणीचे आशीर्वाद हे सर्व नागरिकांपर्यंत पोचत असतात। टेकामिची भक्तमंडळी करत असतात, सातत्याने काकड आरती करतात आणि अखंडपणे सर्व जे काही नामस्मरण असतं त्या मंदिरात चालू असतं। त्याच्यामुळे या प्रत्येकाचा सारखा अभिमान हा सावंतवाडी शहराचा आहे, सुपुत्र म्हणून मला आहे आणि हे असंच कायम ठेवावं अशी मी शिवसेनेत प्रार्थना करतो।
भगवती